गुड आफ्टरनून गाईज, माझ्यासोबत आहे शौर्य. हाय शौर्य. आणि शौर्यला घेऊन मी एका जंगलात चाललो आहे. आज सुट्टी आहे म्हणतो चला जंगल फिरून येऊया. तर या जंगलाच्या रूटला जाणार आहे. आम्ही आलो आहे उत्तूरमध्ये आणि उत्तूरमधून आम्ही त्या जंगलाला जाणार आहे. आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आणि आम्ही चाललो आहे एका जंगलात एक छोटंसं मंदिर आहे, देवराई आहे. ती देवराई पाहायला जायचे. माझ्यासोबत आहेत शौर्य आणि महाजन सर, राहुल महाजन. DY पाटील कॉलेजमध्ये हे प्राध्यापक आहेत. आणि त्यांच्यासोबत आम्ही इथं आहे. आमची गाडी इथं लावली आहे. आम्हाला इथून चालायचं आहे. पुढं साधारणतः एक 4-5 किलोमीटरचा पट्टा आहे. आता माहीत नाही किती लांब आहे, पण या समोरच्या जंगलात आम्हाला जायचं आहे. गाईज, आम्ही चाललो आहे एका मंदिराला. मंदिर म्हणजे मंदिर नाही आहे, छोटीशी देवराई आहे. खूप सुंदर आहे मात्र. आणि त्या देवराईला आम्हाला जाण्यासाठी बांधावरची ही वाट आहे. आम्ही आलो आहे सावतवाडीतून ही वाट पुढं चाललेली आहे. हा एरिया येतो भुदरगड तालुक्यात. त्याचं वय किती? त्याचं वय 5 वर्षाचा आहे. आणि हा आमच्यासोबत आता ट्रेक करणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मुलांना जर तंदुरुस्त आणि फिट अँड फाईन जर ठेवायचं असेल तर कुठलंही त्यांना जे म्हणतो ना आपण प्रोटीन्स आणि वेगवेगळे मिनरल्स ती ह्या सगळं द्या, हे नाही म्हणत नाही. पण याच्यापेक्षाही गरजेचं आहे त्याला निसर्गात फिरवा. कारण त्याला निसर्गात फिरवल्यानंतर त्याच्या शरीरातली जी इम्युनिटी असते ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. त्याला लागतं पडतं, त्याला ऊन लागतं, पाऊस लागतो, पण या सगळ्या गोष्टीतून तो स्ट्रॉंग बनतो. आणि सध्या नवीन पिढीला हेच बनवायचं चालू आहे माझं. हे ना, हे काजूचं झाड आहे. अरे वा, काजू आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवू शकेन. इथं आलं आहे, पण आपण तोडायचं नाही, आपलं नाही येते. इथं मी एका बांधावरून खाली आलो. आणि इथं उन्हाळ्यात हे असं असतं, पावसाळ्यात मे बी हा साकव वापरला जातो. हा जो भाग आहे टेम्पररी लाकडानं केला आहे. इथं या ओढ्याला पाणी येतं म्हणजे प्रचंड वेग असणार, कारण हा डोंगर उताराचा भाग आहे. त्याच्यामुळे त्यांनी साकव केला. या साकवरून ते मे बी पावसाळ्यात पलीकडे जात असतील. आपण बघूया, ट्राय करू. मी अशा गोष्टी ट्राय करतो, आवडतं मला. पण हे ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग आणि डेंजरस आहे. त्याच्यामुळं थोडंसं प्रिकॉशन घ्या की हा जर भाग तुटला तर पडून जखमी होऊन लागू शकतं. ओके, मी सक्सेसफुली आलो. तू नको येऊ. आणि ओके, सध्या थोडासा सध्या उन्हाळा चालू आहे. आणि उन्हाळ्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अशी सांगावीशी वाटते मित्रांनो. जंगलाला आगी लावण्याचे जे प्रकार आहेत, आग लावण्याचे, हे खूप डेंजर आहेत. या आगीमुळं बऱ्याच ठिकाणची बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. ते बघा, तुम्ही पाहू शकाल इथं. तर जंगलाला ही आग लावण्याचे जे प्रकार आहेत ना, याच्या विरुद्ध तक्रार करा. जर तुम्हाला कोण दिसलं किंवा वन विभागाला कळवा इमिजिएटली. वन विभागाकडून बऱ्यापैकी ॲक्शन घेतली जाते. मॅक्झिमम भागात तर घेतली जाते, मी पाहिलं आहे. हे आग लावल्यामुळं अनेक वन्यजीव, छोटे कीटक, प्राणी, सरपटणारे प्राणी नष्ट होतात. तर या प्रकाराच्या विरोधात आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे. कुठल्याही जंगलाला जर वणवा लागला किंवा आग लागली तर आपलं जंगल आहे आणि आपला भाग आहे म्हणून आपण याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. फायनली आम्ही आलेलो आहे काजूच्या बागेत. काजूच्या बागेतून आम्ही पुढे जाणार आहे. वाव, इथं काजू आलेत. मी तुम्हाला एक चांगला काजू दाखवू शकतो. हे बघा, थोडं वर चढून आलं ना, 2 वाटी लागतात. एक वाट तिकडे जातं, एक वाट इकडे येते. लेफ्टच्या बाजूची वाट पकडा आणि थोडं पुढं जावं, तुम्हाला ही वाट वरपर्यंत घेऊन जाते. मित्रांनो, जर तुम्हाला जंगल भटकण्याची सवय असेल किंवा जंगल भटकण्याची आवड असेल तर तुम्हाला शांत बसवत नाही. हा माझा पर्सनली अनुभव. पण काय होतं, जे जंगल माहीत आहे त्या जंगलात तुम्ही कधीही जाऊ शकता. जे जंगल अननोन आहे त्या जंगलात जाताना बरीच काळजी घ्यावी लागते, प्रिकॉशन घ्यावी लागते. कारण काय होतं, बऱ्याचदा जर तुम्ही जंगलात चुकला
तर तुम्हाला परत यायला वेळ झाला तर तुमच्यावर संकट येऊ शकतात. त्याच्यामुळं अननोन जंगलात जाताना मॅक्झिमम हा प्रयत्न करा की तुम्ही जास्तीत जास्त लवकर त्या जंगलात तुम्हाला जाता येईल आणि तिथून जास्तीत जास्त लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल. शिवाय एमर्जन्सीची सगळी उपकरणं किंवा खाणं, फूड, फ्रूट्स आणि बॅटरी शिवाय पाणी तुमच्यासोबत कायम पाहिजे. बेसिक गोष्टी. त्याच्यामुळे या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर जंगलामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. बॉटल टाकायची नाही. हे जंगलात आल्यानंतर तुमच्या मुलांना पहिल्यापासून शिकवा की जंगलात कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा करायचा नाही, बॉटल्स टाकायचे नाही किंवा जंगलात कधी घाण नाही करायची. जंगलाचे बेसिक नियम आहेत, रूल्स आहेत, तुम्हाला पण माहीत पाहिजेत आणि तुमच्या मुलांनाही शिकवा, कारण या गोष्टीची आज खूपच गरज आहे. फायनली पहिल्या नाकाडीवर आलो आहे. पहिल्या नाकाडीवर शेवर या लवकर ये. पहिल्या नाकाडीवर आलो. त्या भागात आम्हाला ग्रामस्थ भेटले. ग्रामस्थांनी आम्हाला वाट सांगितली. सावतवाडीवरून या नाकाडीवरून आम्ही पुढं चाललो आहे. आम्हाला जायचं आहे शिवारबाला. शिवारबाच्या जंगलात आम्ही फिरतोय बऱ्यापैकी. जंगल खूप कमी झालं यार. आपल्याकडे काय होतं, पाऊस जास्त पडतो. पाऊस जास्त पडतो त्यामुळं लोकांना काय वाटतं, पश्चिम घाटातली जंगलं तोडली तर जंगलं परत उगवतात. पण खरंच तसं आहे का हो? तुम्ही बघा, एक लहान झाड तुम्ही लावणं आणि एक मोठं झाड तोडणं याचं कंपॅरिझन कुठं होतं का? मला तर नाही वाटत. कारण काय होतं, तुम्ही एक मोठा कर्ता पुरुष मारताय आणि एक छोटं बाळ जगवताय, असाच याचा अर्थ झाला. तर रिक्वेस्ट करतो, झाडं लावणी जेवढी गरजेची आहेत ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आहे ती झाडं जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आम्ही आलो आहे शिवारबाच्या जंगलात. जंगलात ती वाट माहीत नाही आहे. याच्या आधी एकदा आलो होतो पण पलीकडच्या बाजूने आलो होतो. फर्स्ट टाईम खालून आलो आहे सावतवाडीतून. आम्ही सगळे घामाने भिजलेलो आहे. शौर्य पण. आणि शौर्य, हाऊ यू फील? एन्जॉय ना? आय एम एन्जॉयिंग. व्हेरी गुड. आणि त्याला चालवणार आहे मी 5 किलोमीटर चालवणार आहे, जाऊन येऊन 5 किलोमीटर. यस. This is the one of the great experience I have had. Yet before I have been made many visits, many treks along with Umakant sir. So this is really untouched area where you can find each and every factor of the environment as it is. जसं मगाशी उमाकांत सरांनी सांगितलं की लहान मुलांना पण आपण हे संस्कार आपण त्याच्यामध्ये पेरणं फार आवश्यक आहे. म्हणजे प्लास्टिकचा कचरा करू नये, असेल कचरा तो गोळा करावा. त्यानंतर आपलं हे जे वृक्षसंपदा आहे त्याचं संवर्धन करणं, त्याच्यामध्ये वृद्धिंगत करणं. जसं मगाशी उमाकांत सरांनी सांगितलं की नवीन झाडं लावून एक म्हणजे इव्हेंटिंग झाले. एक वृक्षारोपण करायचं आणि त्याच्यापूर्वी एक मोठं झाड पाडलेलं असते आणि त्या जागेमध्ये आपण नवीन झाड लावतोय. हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्याच्यात तुम्ही जे काय महाराणा आहेत, गायराणा आहेत, शासकीय भूखंड आहेत त्याच्यावरती त्या हॅबिटॅटमधले अभ्यास करून उमाकांत सरांसारख्या किंवा बाचुकर सरांसारख्या लोकांना विचारून त्यांचं मार्गदर्शन घेऊन प्रॉपर प्लांटेशन करणं. आणि नुसतं प्लांटेशन करणं नव्हे तर ते झाड जगेल कसं तेवढंच गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळं खरोखर म्हणजे आपण जे आता बघतोय कोरोनाच्या महामारीमध्ये आपण ऑक्सिजन आपण किती विकत घेतोय. आपण ही झाडं तर आपल्याला अबंडंटली फ्री ऑफ कॉस्ट आपलं ऑक्सिजन देतात. मग आपलं हे नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो. म्हणजे मी पण त्यामधला एक मावळा आहे. मी तुम्हाला सांगत नाही आहे पण मी आवाहन करतोय की करोनामध्ये आपण ऑक्सिजन लिटरली सगळ्यांना ऑक्सिजन बेड नाहीत म्हणून जीव चाललेत. मग ज्या वृक्षसंपदा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अबंडंटली ऑक्सिजन देत आहेत त्याचं आपण किती संवर्धन करणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय प्रत्येक जंगलामध्ये आग लागलेली आहे. न्यूजमध्ये प्रत्येक 1 तासाला फ्लॅश होते की ह्या जंगलामध्ये आग लागली, ह्या डोंगराला आग लागली. बऱ्याचशा आगी ह्या निसर्ग निर्मित असतील पण बऱ्याचशा आगी ह्या मानवनिर्मित पण आहेत. ॲक्च्युली मित्रांनो, बऱ्याच आगी ज्या लागलेल्या आहेत जंगलामध्ये या मानवनिर्मितच जास्त असतात. बरोबर. तर हे आपण कुठेतरी
आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धी सगळ्यांना असते, तर सत्सद विवेक बुद्धी आपली जागृत ठेवा, बाकी काही करायचं नाही. कारण कोणीतरी येऊन सांगणं, कोणीतरी येऊन उपदेशाचे डोस पाळणं तू नीड यार. मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापली कर्तव्य, आपापली हक्क, जसं आपल्याकडं काय होतं माहिती आहे का, बऱ्याच लोकांना हक्क पाहिजे असतात पण कर्तव्यात विसर पडतो. तर तसं नाही करायचं, आपली कर्तव्य देखील आहेत आणि ती आपण कायम फॉलो करायची असतात. आपण कर्तव्य आपली बजावायची असतात. आपलं जंगल, आपला देश, आपली संस्कृती, आपला भाग आपण स्वच्छ ठेवायचा, क्लीन ठेवायचा. या भागात मॅक्झिमम प्रयत्न करायचा की निसर्गाचा आस्वाद घ्या, पण पर्यावरण जपून. आणि पर्यावरण जपून जर तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेतला तर निश्चितच तुम्ही हेल्दी राहाल. माझ्यासोबत आहेत दयानंद गुरव, जे शिवरबाचे गुरव आहेत, आणि सुमित देसाई माझ्यासोबत आहे. सुमित देसाई मला थोडीशी माहिती सांगणार आहे. तिथं तुम्ही कशासाठी गेला होता वरती? आम्ही इथं गुढीपाडव्याचं नारळ वाढवायसाठी गेलो होतो. ओके. तुमचं गाव कुठलं? सावतवाडी. सावतवाडी. अच्छा, हे सावतवाडीचे आहेत आणि गुढीपाडव्याचा नारळ वाढवण्यासाठी शिवरबाला गेली होती वरती. तर वरती काय काय बघण्यासारखं? बघण्यासारखं गुहा आहेत, अशी विविध प्रकारची झाडं आहेत, औषधी झाडं आहेत. ओके. तुम्ही वरती फिरायसाठी जाणार आहेत ना, तुम्ही तिथं फिरायसाठी गेल्यावर तिथं प्लॅस्टिक टाकू नकोसा. ओके. कचरा करू नकोसा, स्वच्छ ठेवा तिथं. ओके. आणि जंगल वाचवा, लाकडे ना असे काढू नकोसा, काय करू नकोसा तिथं. ओके. मला पहिला माणूस असा भेटला की जो अगदी माझ्यासारखा विचाराचा आहे, जो म्हणतोय वरती गेल्यानंतर तुम्ही कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका, झाडं तोडू नका, लाकूड तिथलं नेऊ नका. म्हणजे बघा, अजूनही देवराईच्या विषयी माणसांच्या मनात किती श्रद्धा असते आणि किती मोठी गोष्ट आहे ती. आणि थँक्यू सुमित, थँक्यू व्हेरी मच. अशी लोकं जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत आपल्या देशाचं भवितव्य चांगलं आहे असं मला वाटतं. स्टे विथ बियॉन्ड लाईफ इन वाईल्ड लाईफ, प्युमाकान. अनबिलिव्हेबल यार. खूप भारी वाटलं की छोट्या छोट्या गावात देखील आज पर्यावरणाचं महत्त्व लोकांना माहीत झालं आहे किंवा स्वच्छतेचं महत्त्व लोकांना माहीत झालं आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. मला तर असं वाटतं की आपलं जंगल, आपला भाग, आपला निसर्ग आपण स्वच्छ ठेवायचा, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि याची गरज आहे. कारण की काय होतं, तुम्ही पाहत असाल जसं मगाशी महाजन सरांनी सांगितलं की आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी आहेत ना प्लास्टिक पोचलं आहे. तर काय झालं आहे, आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी कचरा पोचला आहे, जंगलाला आग लागत आहे. तर यातून आपलं पर्यावरण खराब होतं आहे आणि हे पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मी हे नाही म्हणत की प्रत्येकानं प्रयत्न असेच करावेत तसेच करावेत. प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाचं वर्किंग कंडिशन्स, त्यांची काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांच्या कामाचं स्ट्रक्चर आहे किंवा वेळ आहे, हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. पण पर्यावरणासाठी तुमच्याकडून जितकं तुम्हाला देता येईल तितकं तुम्ही निश्चित देऊ शकाल असं मला वाटतं. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचं आहे. भले तुम्ही एकत्र नाही आला तरी देखील प्रयत्न करा, कारण की प्रॉमिसेस तुटतात, प्रयत्न सक्सेसफुल होतात. बोल. हॅलो, आम्ही इथे जंगलात आलोय आणि आम्ही फिरायला चाललोय. आम्ही फिरायला चाललोय. दिसतंय तुला काय? अरे बापरे, तुला माहिती आहे मुंग्यांचं घर आहे. हुशार आहेस की तू. कुठं बघितलं तू मुंग्यांचं घर आहे ते? तुला कसं कळलं मुंग्यांचं घर आहे? तिकडे बघ, कॅमेरा बघतो. अच्छा, असं बनवतो. होय, खेड आहे. हे आहे हार्वेस्टर मुंग्यांचं घर. हार्वेस्टर मुंग्या म्हणजे या मुंग्या शेती करतात बरं का. तर त्या अशा पद्धतीचं घर बांधतात आणि जेणेकरून पाण्याच्या म्हणजे पर्जन्यापासून, पडणाऱ्या पावसापासून त्यांचं घराचं प्रोटेक्शन व्हावं असं बांधतात. हे वर जेवढं दिसते त्याच्यात 4-5 पट मोठं खाली असतं बरं का. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्स असतात, बेडरूम, किचन रूम असं वेगवेगळं खाली असतं. ह्याचं स्ट्रक्चर आहे, जर मला मिळालं तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. पण अशा गोष्टी पाहण्यासारख्या असतात जंगलात, आल्यानंतर निश्चित अनुभवा.
की रे ते नाही इतका बेस्ट एक्सपिरियन्स नाही ना. त्याला औषधी मारलं काय नाही का हो? सर म्हणतात त्याला औषध नाही मारलेलं. एवढी नैसर्गिक जांभूळ कुठे मिळणार आहे. बरोबर आहे. मनुष्याने फांदी तुटली अशी अजून तोडले कोणीतरी. नैसर्गिक परागी भवन. प्रचंड गोड आहे, प्रचंड गोड आहे. दोन 2021चं पहिलं जांभूळ. आय थिंक माझ्यासोबत जे येतात ना त्यांना माहीत आहे, निसर्गात गेल्यानंतर प्रत्येक इडेबल गोष्ट मी खातो. झाडपाला, होय. मूळ, पान, फुल सगळंच. लोक म्हणतात जांभळाच्या आम्हाला न धुता कसं खाता. व्हायचं नसतं, हे चांगलं असतं. बऱ्याच घनदाट जंगलातून आत आलोय. देवस्थान शोधता शोधता बापरे. कान, डोळे, नाक तीक्ष्ण असावेत तुमचे जंगलात आल्यानंतर. मस्त आहे पण. हे शौर्य चल लवकर, ये लवकर. मी आलो आहे भोदरगडच्या जंगलात. जंगलाचा भाग जो आहे हा खूप सुंदर राहिलेला आहे, नैसर्गिक आहे. इथे एक देवस्थान आहे, ते देवस्थान पाहायला आलो आहे. देवस्थानाचं नाव आहे शिवारबा. ॲक्च्युली इट्स अ सॅक्रेड ग्रूव्ज ऑफ कोल्हापूर. कोल्हापुरात साधारणतः 184च्या आसपास देवराया आहेत. या देवराईंवर 2009-10-11च्या दरम्यान काम करत होतो. त्या दरम्यान त्या देवराईंचा डेटाबेस गोळा झाला. 2012 साली माझं देवराईंवरचं एक पुस्तक तयार झालं, देवराई धडा एक पर्यावरणाचा म्हणून. आणि त्याच्यानंतर आजही त्या देवराईंवर थोड्या प्रमाणात काम चालू आहे. त्या देवराईंची माहिती लोकांपर्यंत पोचवणे, त्या देवराई कशा जपायच्या या सांगणे, आणि त्या देवराईंचं महत्त्व लोकांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोचवणे. मला असं वाटतं माझं काम आहे. काही गोष्टी गॉड गिफ्टेड मिळालेल्या असतात तर त्या करायच्या. त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं वापर होतो त्याचा. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजात रुजवण्याकरता तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचं आहे. यार हे जंगल खूपच मोठं आहे बरं का. बराच वेळ फिरतो आहे. म्हणजे ॲज पर माय नॉलेज एवढ्या वेळात मी तिथं पोचायला पाहिजे होतो, पण बराच वेळ अजून झाला, अजून देखील पोचलेलो नाही आहे. जंगलाची डेन्सिटी तुम्हाला लक्षात आली असेल का, वाढली इथं जंगलाची डेन्सिटी. आणि हे जंगल आता घनदाट होत चाललं आहे. जाळ्या छोट्या छोट्या होत चाललेल्या आहेत. करवंद अजून आली नाहीत, पण जांभळं यावर्षीची मी मस्तपैकी पोट भरून खाल्ली. इथं मित्रांनो खूप सुंदर प्रकारची फुलपाखरं देखील आहेत. तुम्ही पाहू शकाल. हे ग्लासी टायगर, आणि ग्लासी टायगरचा एक झुपका मला इथं मिळाला होता. आता बऱ्याच दिवसांनी आलो आहे. यामफला आहे इथं, किंवा वेगवेगळ्या वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये जसं की हे फर्न आहे. खूप आत चालत आल्यानंतर दुसऱ्या नाकाडीनंतर हे घंटा तुम्हाला दिसतात. ह्या घंटा आल्या, इकडून एक वाट आलेली आहे जंगलातून, आणि ही वाट इकडे गेलेली आहे. ह्या घंटा लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण बऱ्यापैकी जवळ पोचलो आहे. त्या बाजूची जी वाट आहे ती जंगलात आतमध्ये जाते, ती पण जंगलात आतमध्ये जाते. पण ॲक्च्युली शिवारबाला जायची जी वाट आहे ती या घंटेपासून या बाजूला आहे. हे सगळं लिखित स्वरूपात एका ठिकाणी होतं, तिथून वाचून आलो आहे मी. त्याच्यामुळं आत काय आहे अजून मी बघायचं आहे मला. मी वरून आलो होतो, या बाजून कधीच आलो नाही. चाललो आहे अंदाजे, बघू आता कुठं फसतात का अंदाज.
खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. भुदरगड तालुक्यातील बेडीव सावतवाडी परिसरातील शिवारबा या देवाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. शिवारबा हा या परिसरातील जंगलाचा रक्षणकर्ता मानला जातो. बऱ्याच वर्षापूर्वी या परिसरातील चंदनाची झाडे तोडून परराज्यातील एका मंदिरासाठी नेण्यात आली. त्या मंदिरासाठी चौकट याच परिसरातील चंदनाच्या लाकडाची बनवण्यात आली. मंदिर पूर्ण झाले. गावकऱ्यांनी यात्रा देखील करण्याचे ठरवले. मात्र या ठिकाणच्या देवाने येथील गुरुवाला दृष्टांत दिला. चौकटीचे लाकूड ज्या ठिकाणचे तोडलेले आहे तो देव रागवलेला आहे, त्यामुळे या यात्रेत अनेक विघ्न निर्माण होतील. त्यासाठी प्रथम या देवाला नैवेद्य दाखवून मगच यात्रा करा. अनेक वर्षांची ही परंपरा आजही न चुकता पाळली जाते. दरवर्षी शेकडो मैल दूर असलेली ही मंडळी येतात, शिवारबाला नैवेद्य दाखवतात आणि मगच त्यांची यात्रा होते. मात्र यातून एक अर्थ नक्की घेता येईल की तुम्ही जंगलाचे नुकसान करू नका. शिवारबा परिसरातील जंगल संपत्तीने नटलेले आहे. विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणची जंगले तोडून नष्ट झाली, पण शिवारबाच्या भीतीने येथील जंगल सुरक्षित राहिले. या जंगलात सहसा वृक्षतोड केली जात नाही. त्याचप्रमाणे इतर जनावरांची शिकार देखील केली जात नाही. या जंगलातील विविध औषधी वनस्पती त्यांचा वापर आज देखील आयुर्वेदातील डॉक्टर विविध दुर्धर आजारांसाठी करतात. अनेक प्रकारचे पशुपक्षी या ठिकाणी मुक्तपणे वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. दुर्मिळ सरपटणारे प्राणी, विविध रंगांची फुलपाखरे, नयनरम्य धबधबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसं सांगायचं तर या विस्तीर्ण पठारावरील आणि या जंगलातील पाण्याचा थेट संबंध चिकोत्रा नदीशी जाऊन जोडलेला आहे. चिकोत्रा या नदीचा उगम देखील या जंगलातूनच झालेला आहे. शिवारबांचं जंगल हे एक प्रकारची देवराई आहे आणि या देवराईला जतन करणे आणि ही संपत्ती सांभाळून संरक्षण करून ठेवणे हे आपलंच कर्तव्य आहे. मित्रांनो, मातीशी नाळ प्रत्येकाची जोडलेली असते. त्याच्यामुळं मातीवर झोपताना जो अनुभव मिळतो ना, खतरनाक अनुभव असतो. खरंच मस्त वाटतं, शांत अगदी. आणि शिवारबाच्या जंगलात आल्यानंतर या परिसरात आलो आहे. पालापाचोळ्याचं मस्तपैकी शांत झोप आली. आता थोडा वेळ इथं झोपणार आहे. आम्ही रेस्ट घेणार आहे थोडा. थोडंफार आजूबाजूला फिरू आपण, बघू काय काय आजूबाजूला आहे आणि त्याच्यानंतर आपण निघायचं आहे. पण त्याच्या आधी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगू इच्छितो. ती म्हणजे ही एक देवराई आहे आणि देवराईची कन्सेप्ट जशी मी तुम्हाला सांगितली होती की देवांच्या नावानं राखीव ठेवलेली राई किंवा जंगल म्हणजे देवराई. तर हे ठिकाण जे असतं ते खूप पवित्र असतं. त्याच्यामुळे इथं कचरा करू नका, आजूबाजूला स्वच्छता राखा. तुम्ही जर जेवण आणलं आहे तर जेवा, निश्चितच भूक लागते, प्रत्येकाला भूक असते, त्याच्यामुळं प्रत्येकजण जेवावं पुरेसं, पण एका बाजूला जेवा. तुमच्या जेवणाचं खरकट देवाच्या आसपास टाकू नका, लांब टाका, जेणेकरून देवाच्या आसपास कचरा नाही झाला पाहिजे. कुठलाही देव असू दे, शेवटी तो देव आहे, त्याला दैवत्व आहे, तर त्याचं पावित्र्य जपणं हे आपलं काम आहे, कारण आपली ती संस्कृती आहे. आणि प्रत्येक अशा ठिकाणी स्वच्छता असते. तशी इथं देखील मला स्वच्छता दिसली, परंतु रिक्वेस्ट करतो सर्वांना की स्वच्छ ठेवा. हा भाग खूप चांगला असतो. देवराया पश्चिम घाटातल्या आपल्या खूप सुंदर आहेत. अवश्य बघा, देवराई संरक्षणासाठी काम करा. देवराईंचं महत्त्व गावागावात, छोट्या छोट्या स्कूल्समध्ये, शाळांमध्ये प्रत्येक मुलाला, लहान मुलांना कळावं, नवीन पिढीला कळावं असं मला वाटतं. त्याच्यासाठी आम्ही सेक्रेट ग्रूव्ज कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट राबवला होता. आम्ही त्याच्यासाठी काम देखील करतो आहे. काही स्लाईड शो आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत. देवराईवर एक खूप सुंदर अशी डॉक्युमेंटरी मी केलेली आहे. ती डॉक्युमेंटरी तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स करतो असं बऱ्याच लोकांना वाटतं. हो ठीक आहे, मला फिरायला आवडतं, मी नवीन नवीन ठिकाणी जातो, मी तिथले अनुभव घेतो, शेअर करतो, पण
मूळतः मला हे जे सगळा चॅनल बनवायचा होता हा एन्व्हायरमेंट रिलेटेड बनवायचा होता. पर्यावरणात आपण कसं राहावं, कसं जगावं, पर्यावरणात आपण कशा पद्धतीनं ट्रॅव्हलिंग करावं, कसं फिरावं, पर्यटनाचं महत्त्व काय, पर्यटनामुळं तुम्ही किती प्रगल्भ विचाराचे होता किंवा तुमचे विचार किती बदलतात, तुमच्यात स्वतःच्यात काय चेंजेस होतात, हे कसं होतं हे ॲक्च्युली दाखवायचं होतं. म्हणून ट्रॅव्हलिंग वॉक चालू केला. आता तिथे वेगवेगळी ठिकाणं दाखवतो आहे. मग कल्चरल असू देत, मंदिरं आहेत, किल्ले आहेत, नैसर्गिक ठिकाणं आहेत, देवराय आहेत, बीचेस आहेत. तर हे सगळं आपल्या देशातलं जे सौंदर्य आहे हे आपण असंच प्रोटेक्टेड राहावं आणि आपण ठेवावं असं मला वाटतं. तर यासाठी नेहमी तुम्ही प्रयत्नरत राहा. बाय. मला झोप आली, मी झोपतो थोडं कंटाळा. जेवल्यानंतर आहे ना मट्टा वेळ आला ना असं म्हणजे बस. हे दिव्या, सॉरी मी जेवलो आहे मस्तपैकी, काळजी करू नको. इथं फोनला रेंज नाही त्याच्यामुळं फोन येणार नाही तुझा, मला शांती मिळेल आणि संध्याकाळी लवकर येतो, नको काळजी करू, ठीक आहे. आणि हो, गॅस आठवणीनं बंद कर. शिवाराबाच्या जंगलात आलो आहे आणि शिवाराबाच्या जंगलातनं पठारावर जायचं आहे मला. वरती ढग वाजा लागलेले आहेत, पावसाची चिन्ह दिसतात, पाऊस पडायसुद्धा सुरुवात झालेली आहे. आमचा इथं बराच प्रश्नोत्तराचा तास झाला. आम्ही आता इथून हा कडा चढून वरती जाणार आहे, थोडंसं कड्यावर फिरणार आहे आणि तिथून आम्ही परत निघणार आहे. 5 किलोमीटर परत जायचं आहे माकडा इथं, परत 5 किलोमीटर जायचं आहे मला. आणि मग तिथून आम्ही खाली उतरून आमची गाडी घेऊन आम्ही कोल्हापूरला निघणार आहे. यस, चला. अरे पेरू आणलेत सरांनी, पेरू आणलेत. आणि हां पिरी खाऊ. चल पुढे. पडशील रे अशी स्थिती. आम्ही आलो आहे शिवारबाच्या जंगलात आणि शिवारबाच्या जंगलाचा हा छोटासा ट्रेक आहे. अमेझिंग आहे. वरती प्लॅटोवर चाललो आहे, पठारावर, पश्चिम घाटातलं पठार लॅटराईटचं. Unbelievable. Wow. See. मस्त आहे. Wow. स्वतः ये, पप्पांना राहायला लावायचं नाही. ये लवकर. सोपं आहे, ये तू. Very good. Come on. Come on. बाबा इथनं आपण जायचं काय गाडीची इथं? नाही. अरे बापरे. Come on. नाही बाबा. हे बघ कसा उतरतो. आतापासून शिकला तर मोठेपणी चांगलं दिसेल. चल. ट्रेकर होणार आहेस ना मग. घसरगुंडी घसरगुंडी पॅन्टची वाट लागली की. चल बाबा घेतली आमचा है ना रे. अशा पद्धतीनं शिवारबाचा एक छोटासा पण मस्त ऑसम ट्रेक करून आम्ही चाललो आहे.
शिवारबाचं मंदिर, जसं मला ॲक्च्युली मंदिर नाही म्हणता येणार याला, शिवारबाचं स्थान आहे हे मी तुम्हाला दाखवायचं होतं, हे मी तुम्हाला दाखवलं. छोटासा सडा आहे इथं, सडा तुम्हाला दाखवला. आणि याच्यानंतर आम्ही चाललो आहे सावतवाडीहून आम्ही परत कोल्हापूरला निघणार आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. पाऊस आला आणि चिंब झालो, आसऱ्याला आलो होतं घर तुझं. कविता नाही सांगत, पाऊस खरंच आला आहे आणि पावसामुळे थांबलो आहे थोडंसं. पाऊस कमी झाला की आम्ही निघणार आहे. भयानक पाऊस पडला आहे, थोडा ओला झालो आहे परंतु थोडं वाचलो पावसातून. एवढा पण पाऊस आम्हाला लागला नाही, पण पाऊस भयानक पडला आहे. तुम्ही पाहू शकाल सगळा एरिया मस्तपैकी गार झालेला आहे. पाऊस म्हणजे चिखलसारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजेच झाडी. काय झाड आहे ना? होय, बहाव्याचं झाड आहे आणि आम्ही चाललो आहे. आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतो आहे. खाली आमची गाडी आहे आणि आम्ही निघणार आहे. पण उत्तूरमध्ये गेल्यानंतर मला तर मस्तपैकी कॉफी आणि एक क्रीम रोल खायचं आहे आणि तिथनं आम्ही पुढं निघणार. हा एरिया खूप मस्त आहे, मात्र डेन्सिटी आहे आणि जंगल घनदाट राहिले. थँक्यू सो मच फॉर ऑल पीपल्स, इथले सगळे की ज्यांनी हे जंगल इतकं सुंदर ठेवलं. आणि बॉस, ॲज यू नो, भुदरगड, गारगोटीचा पट्टा किंवा उत्तूर आजरा, चंदगड, गडिंग्लज या भागातली जंगलं खूप सुंदर ठेवलेली आहेत. इवन शाहूवाडीचं जंगलसुद्धा खूप सुंदर आहे. जिथं आहे ती जतन करा. जे आपल्याला सौंदर्य दिलं आहे निसर्गानं ते जतन करा. ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी काय ज्याच्या नशिबाचा भाग आहे. पण जंगलाचा हा ट्रेक असा खूप मस्त होतो, तर एन्जॉय करा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान.